त्या कळंबट शाळेमध्ये असताना हा दगड आम्ही खूप प्रयत्न करायचो पण आमच्याने उचलत नव्हता. पण आज ती देवाची श्रद्धा आहे आणि हाच प्रत्यक्षात आपण हा दगड आज उचललेला आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कळंबट गावामध्ये, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. ते बघाल तुम्ही तर सर्व आपले गावचे नागरिक इकडे जमा झालेले आहेत. काही चाकरमानी सुद्धा इकडे आलेले आहेत आणि हा उत्सव एकदम जल्लोषात साजरा केला जातो आहे ना. माझ्या मुलांना कामावरून सुट्टी नाही मिळाली तरी सुद्धा ते काम सोडून आपल्यासोबत आहेत त्या पाद्य. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया कळंबट गावचा जो हा शिमगा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो. चतुर्दशीला ओट लागतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवण असतो. असा साधारण हा आपला एकूण एक महिनाभराचा कालावधी असतो. त्यानंतर आपल्यासोबत असतील आपले सचिन घाणेकर, हे पत्रकार याच्या पदावरती उपस्थित आहेत. तर यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही माहिती भेटणार आहे. तालुक्यातून जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आणि या जत्रेसाठी बाहेरून दुकानाचे टाकतात किंवा जत्रेसाठी की याची माहोल वाढवण्यासाठी एक आनंद लुटण्यासाठी भाविक येत असतात. या गावामध्ये ही पारंपरिक प्रमाणात हा सण चालू असतो आणि या सणासाठी अगदी 3 ते 4 दिवस आणि त्याच्यापूर्वीसुद्धा जर 15 दिवस हा कार्यक्रम चालू असताना संपूर्ण लोक अगदी सर्व कामधंदे बंद ठेवून एक कार्यक्रम करत असतात. आज शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवारी आमचा देव उठला की पूर्ण मानकऱ्यांची घरं घेऊन गावभवनी करणार. पूर्ण गावभरणीला आम्हाला जवळजवळ 15 दिवस जातील. कळंबट गावामध्ये शिमगा उत्सव आनंदाने पार पडतो. सर्व गावकरी प्रकाश सोनू घाणेकर हे गावकडून असून त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गाव शिमगा आनंदाने पार पडतो. कोणताही वादविवाद होत नाही. आता या दगडाचं एक वैशिष्ट्य सांगणार आहे, ते म्हणजे हा दगड आहे इथे. हा दगड तर आपण इतर दिवशी उचललात तर हा उचलत नाही, बरोबर ना. हा दगड इतर दिवशी उचलायला गेला तर उचलतो का? आणि आज होळीच्या निमित्तानं ते देवाची श्रद्धा, या श्रद्धेने आपण आज हा दगड किती किलोचा असेल तरी पण अंदाजे 50 ते 60 किलोचा असतो. 50 ते 60 किलोचा. पण आज तो उचलताना तुम्हाला कसं वाटतंय? 20 ते 25 किलो. आम्हाला उचलून दाखवाल? हा, दाखवू. द्या जरा दाखवा. हे पटलं.
आपण आता आलेलो आहे कलंबड गावामध्ये, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आणि होळीच्या निमित्त इथे बघाल तुम्ही तर सर्व आपले गावचे नागरिक इकडे जमा झालेले आहेत. काही चाकरमानी सुद्धा इकडे आलेले आहेत. आणि हा उत्सव एकदम जल्लोषात साजरा केला जातो आहे ना. माझ्या मुलांना कामावरून सुट्टी नाही मिळाली तरी सुद्धा ते काम सोडून आता या दगडाचं एक वैशिष्ट्य सांगणार आहे, ते म्हणजे हा दगड आहे ते आपण इतर दिवशी उचललात तर हा उचलत नाही, बरोबर ना. हा दगड इतर दिवशी उचलायला गेला तर उचलतो का? आणि आज होळीच्या निमित्तानं ते देवाची श्रद्धा, त्या श्रद्धेने आपण आज हा दगड किती किलोचा असेल तरी पण अंदाजे 50 ते 60 किलोचा असतो. 50 ते 60 किलोचा. पण आज तो उचलताना तुम्हाला कसं वाटतंय? 20 ते 25 किलो. आम्हाला उचलून दाखवाल? हा, दाखवू. द्या जरा दाखवा. उचलला जातो ना असा इतर दिवशी उचलला तर उचलत नाही ना, नाही ना. आता हे काका आहेत इथे आणि आपल्याला हा दगड जो 50 ते 60 किलो वजन असलेला आज त्यांना 20 किलो एवढं वजन आज आपल्या पालखीची जी श्रद्धा आहे योगा त्यांनी पाठी लागलाय पण उचलायचे प्रयत्न केलेत. काका तुम्ही दगड उचलल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? काय नाही वाटलं ना, हलका वाटला. पण इथे बरीच लोक आलेली आहेत, इथे प्रयत्न करतायत उचलायचे, पण आज त्यांना हा दगड एकदम हलका वजनीचा झालेला आहे. आणि सर्व इकडे भाविक आज बघतो इकडे दगड हा उचलण्यासाठी इकडे बघायला जमलेले आहेत. कारण या दगडाचं हे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही इतर दिवशी उचलायला गेलात तर उचलणार नाही आहे, पण आपण पण आज प्रयत्न करूया. पण बघा मित्रांनो इकडे सर्वजण आज प्रयत्न करत आहेत, कारण इतर दिवशी जर तुम्ही बघायला गेलात तर इकडे कोण दगड उचलताना येत नाही, पण आता पालखीच्या निमित्ताने इकडे दगड उचलताना सुद्धा आपण प्रत्यक्षात बघतोय. हे बघा एका हातावर उचललं, एका हातावर. आता आपण इकडे बघतोय ते जो काचरामध्ये दगड ठेवलेला उचलताना, त्याच्यानंतर इकडे आपण जे बघणार आहे ते पालखी, जो पालखी उत्सव चालू झालेला आहे. इकडे सर्व भाविक इकडे आलेले आहेत आणि हा जल्लोष फक्त तुम्हाला कोकणामध्ये बघायला भेटतो. आज कोकणामध्ये आपण बघतो प्रत्यक्षात कलंबड गावची ही पालखी इकडे आज आणलेली आहे. आणि ते सर्व मुंबईपासून ते गावापासून जे नागरिक या पालखीसाठी जमा झालेले असतात. आणि हा सण कोकणामध्ये एकदम जोरात थाटामाटात साजरा केला जातो. अशा प्रकारे आपली ही पालखी आज ही मुलं मुंबईवरून आलेली ही किती जल्लोषात हा साजरा केला जातो. त्यानंतर इकडे बघताय इकडे गावचे सर्व नागरिक आलेले आहेत, ते सर्व जमा झालेले आहेत. आणि हे वर्षातून सर्व लोक इथे उपस्थित राहायचे प्रयत्न करत असतात. त्यानंतर इकडे बघा सगळे मानकरी इकडे जमा झालेले आहेत, या शिमग्याच्या सणाला उपस्थित असतात. इकडे बघायला आलात तर छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात, जे की माणसांना बाहेर जायची आवश्यकता नाही आहे. इथल्या इथे ज्या गोष्टी पाहिजेत लहान मुलांच्या सुद्धा असतील, खेळणी, काही खायचे पदार्थ सुद्धा असतात.
कळंबड, या कळंबड गावामध्ये आपण आज आलेलो आहे. जो पालखी उत्सव हा जल्लोषामध्ये साजरा केला जातो. तर इथे काही त्यांचे जे नागरिक आहेत, त्याच्यानंतर मानकरी आहेत, तर मानकऱ्यांकडनं आपण काही प्रश्न विचारूया. उत्सव कसा थाटामाटात साजरा केला जातो आणि कुठून कुठून इथे ह्या सणाला भाविक इथे उपस्थित असतात. तर सुरुवातीला आपल्यासोबत आहेत विद्याधर पाध्ये, तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया कळंबड गावचा जो हा शिमगा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो हे आज त्यांच्याकडून माहिती पडेल आपल्याला. कारण इथे मी आज आलो आहे तर बराच सारा इकडे पब्लिक म्हणजे भाविक जे लांबून आलेलं आहे, तर त्यांच्याकडून आपण उत्सव कशा प्रकारे साजरा करतात हा त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया. नमस्कार. प्रत्येक गावामध्ये जशी शिमगोत्सवाची सुरुवात आहे त्याप्रमाणे फाल्गुन शुद्ध पंचमीला भाग पडतात, चतुर्दशीला ऊन लागतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवण असतो. असा साधारण हा आपला एकूण एक महिनाभराचा कालावधी असतो. यामध्ये शिमगोत्सव हा सगळा चालू असतो. आणि हा उत्सव बहुतेक वर्षातून एक असा उत्सव आहे की सर्व लोक इथे आपल्याला उपस्थित दिसतात. तर तुमच्याकडे ही इथे मुंबईपासून गावच्यापासून सर्व उपस्थित असतात. सगळे उपस्थित मुंबई प्रत्येकजण आपापलं नियोजन करून त्याप्रमाणे सुट्ट्यातून गावात येत असतात आणि अतिशय आनंदाने सगळा कार्यक्रम छानपणे साजरा होतो. त्यानंतर आपल्यासोबत असतील आपले सचिन घाणेकर, हे पत्रकार याच्या पदावरती उपस्थित आहेत. तर यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही माहिती भेटणार आहे. पालखी निमित्ताने मान सन्मान कोणाकोणाला दिला जातो ते यांच्याकडून पहिला जाणून घेऊया. त्यानंतर गावातील काही अजून काही पालखी उत्सवाच्या निमित्त काही अशा गोष्टी असतील त्यासुद्धा आपण त्यांच्याकडनं काही माहिती भेटतील आपल्याला, ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रथम नमस्कार. आज आपल्या 2026मध्ये आज मोठ्या उत्सवामध्ये शिमगा उत्सव हा साजरा केला जातो. या शिमगा उत्सवासाठी अखंड या पंचवर्षीय भाविक या शिमगा उत्सवासाठी येत असतात. भाविक येत असताना आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ महिला असतील, आज तुम्ही पाहिला असाल हा शिमगा उत्सव जवळजवळ 11 दिवस म्हणजे पहिले पाहुणे जे केले असतात आमच्या केले पार पडल्यानंतर पालखी बाहेर येते स्थानावर, हा एक कार्यक्रम होतो. त्यानंतर आजचा उत्सव कालचा दिवस गेला होम माळ आणला जातो गावामध्ये. माळ आणल्यानंतर मोठ्या उत्सवामध्ये होम साजरा केला जातो. होम झाल्यानंतर आता तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामध्ये जत्रेमध्ये अनेक भाविक येत असतात. भाविक येत असताना आमच्या गावातील ग्रामस्थ मुंबई असतील किंवा अनेक पुण्यामध्ये बाहेरगावी असतील त्यांना कोणतेही निमंत्रण न देता आपली एक ओढ आपल्या कोकणामध्ये लागलेली असते. आपल्या गावाची ओढ लागली, आपल्या रक्तामध्ये जे लाल माती रुजलेले बियाणं आहेत ते आपल्याला जे परंपरेनुसार आपले जे सण साजरे केले जातात, परंपरेचे एक आवड निर्माण आहे. ती परंपरा पुढे चालत राहावी या दृष्टिकोनातून सर्व मुंबईत गेलेले भाविक की युवा वर्ग जास्त आहेत, तोही महिला वर्ग असतील, कुठेही त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये असतील तरी कोणतेही विचार न करता ते आपल्या गावामध्ये येत असतात. असं दरवर्षीप्रमाणे येत असतात. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये आता जे स्वयंभू देवस्थान आहे, मंदिर आहे मोठं, ते मंदिर आपण जीर्णोद्धार करत आहोत. त्या मंदिराचं काम चालू केलेलं आहे. हे काम चालू करताना सर्व गावांच्या वतीनं कळंबड गावालगाव तसेच या गावचे गावप्रमुख प्रकाशजी घाणेकर आहेत, तसेच या गावातील कुमदार मुलं असतील किंवा 18 कुमदार बोलले जातात, कुमदार असतील, घाणेकर असतील, आगरे असतील, हवाले असतील, बलकटे असतील, असे 18 कुमदारच्या माध्यमातून हे गावची जी प्रथा आहे, परंपरा आहे, परंपरा चालली जाते. आणि हीच परंपरा पुढे असे युवा वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते ही परंपरा पुढे नेत असतात. आज तुम्ही पाहत असाल की ही जत्रा नसून असंख्य भाविक आज आपल्या दर्शनासाठी येत असतात. आणि अनेक दर्शन घेत असताना त्यांची भावना, आपली जी इच्छाशक्ती असते 100% आता स्वयंभू देवस्थानाच्या माध्यमातून आमची देव पूर्ण करत असतो. हीच भावना मनामध्ये रुजवून असे भाविक सर्व आता बघितलं. आज पालखी नाचवण्यासाठी अनेक आमच्या पंचक्रोशीतून नसेल अशा तालुक्यातून आज जिल्ह्यातून लोक आलेले आहेत. आणि या जत्रेसाठी बाहेरून दुकानं जे टाकतात ती पण जत्रेसाठी की याची माहोल वाढवण्यासाठी अनेक आनंद लुटण्यासाठी भाविक येत असतात. आणि ती पंचक्रोशीतून आज पालखी आपल्याकडे देऊन नाचवतात, ती जत्रा केली जाते. यासाठी खरोखर या गावातील लोक आहेत, तर अतिरिक्त बाहेरच्या गावातील लोक एक औषध एक आनंद लुटण्यासाठी आमच्या गावामध्ये येत असतात. आणि ह्याही वर्षी अनेक वर्ष येतात आणि पुढील कालावधीत असा याच्यापेक्षा अनेक मोठ्या प्रकारे उत्साह वाढत राहील. आणि हाच कार्यक्रम, हा मोठा कार्यक्रम आम्ही कळंबड गावाच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थ आणि या गावचे गावप्रमुख प्रकाशजी घाणेकर आणि तसेच सर्व पदाधिकारी, सर्व कुमदार यांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असतो. आणि असाच आम्ही कार्यक्रम करत आहोत. बरेच आलेल्या सर्व भाविकांचं, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व जत्रेतील आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या कळंबड गावाच्या वतीने सरचे हार्दिक
काटदरे. आमच्या गावातील स्वयंभू देवस्थान असून या देवस्थानाचा वार्षिक शिमगोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आनंदामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आणि यासाठी ग्रामदेवतेची पालखी प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन त्याची पूजा अर्चा केली जाते. आज शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवारी आमचा देव उठला की पूर्ण मानकऱ्यांची घरं घेऊन गावभोवणी करणार. पूर्ण गाव वरणीला आम्हाला जवळजवळ 15 दिवस जाते. परंपरेपासून आपला दरवर्षी शिमगा आम्ही गावाच्या विचाराने साजरा करतो. नागरिक, माजी सरपंच आणि जवळजवळ तो गावा एक हाती चालवणारे असे आमचे हरिभाऊ गव्हाळे ते सुद्धा या कार्यक्रमाला आता बाईट देत आहेत. कणपट गावामध्ये शिमगा उत्सव आनंदाने पार पडतो. सर्व गावगावकरी प्रकाश सोनू घाणेकर हे गाव कुटुंब असून त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गाव शिमगा उत्सव आनंदाने पार पडतो. कोणताही वादविवाद होत नाही, आनंद होत नाही, सगळं आनंदाने पार पडतो. नमस्कार, मी महेश वसंत काटदरे या गावचा मी होत आहे. आणि आज आपण आहोत स्वयंभू श्री शंकर या मंदिरामध्ये. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की खरा हा गाव कणबट आणि गव्हाळगाव असा आहे. आणि पलीकडच्या गावात गव्हाळगावामध्ये आमचं तिथं शंकर देऊळ आहे. आणि इथे पूर्वी खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये या स्वयंभू शंकर त्या ठिकाणी उत्पन्न झाला. या ठिकाणी असणाऱ्या सर्व मानकरी गावकऱ्यांनी असं ठरवलं की इथून ही शंकराची पिंडी काढून आपण तिकडे जे आमच्या पलीकडच्या गावाचे देऊळ आहे त्या ठिकाणी स्थापन करायचं. परंतु ज्यावेळेस ते खोदकाम करायला जायचे तेव्हा ती पिंडी अदृश्य व्हायची. असं बरेच वेळ झालं. नंतर मग इथल्या मानकऱ्यांच्या दृष्टांतामध्ये दिला शंकराने की जिथं मी आहे त्या ठिकाणी मला तिथून माझं देऊळ बांधला. त्याप्रमाणे पूर्ण गावाने मिळून या ठिकाणी त्याची स्थापना केली. आता ह्या समोरच्या तुम्ही देवता बघताय त्या ही चंडिका देवी आहे. तर हे जे दोन दिसतात महापुरुष आहेत. अच्छा. त्याच्यानंतर ही वर्धाई देवी, दुगाई देवी, ही वाघाई देवी हे वाटतंय. आणि श्री केदार त्रिमुख देव ही मानाई. नमस्कार, लक्ष्मण गोविंद लिंगायत या गावचे पुजारी. गावच्या परिस्थितीची कला आहे.